एबीपी न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। राजूर तालुका अकोले येथे रात्रीची एसटी बस नसल्याने प्रवासी वर्ग प्रचंड त्रस्त झाला आहे। बघू करू सांगू अशी उत्तरे ऐकून नागरिकात संताप वाढत असून सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी अकोले विधानसभेचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांच्या गावालाच रात्री बस सेवा उपलब्ध नसणे हा मोठा प्रश्न ठरत आहे। प्रवाशांच्या मते अकोले आगारातून अनेकदा ठरलेल्या वेळेत बस उपलब्ध होत नाही, कधी थेट रात्रीच्या सर्व गाड्या कॅन्सल असल्याचा संदेश दिला जातो। कोरोना काळात बंद केलेल्या मुक्कामी बस अद्याप सुरू न झाल्याने शालेय विद्यार्थी व शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे। अकोले सिन्नर बस सेवा नियमित असताना तालुक्यातील इतर गावाकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे। आगार प्रमुखांच्या निष्क्रियतेबाबत तक्रारी वाढत असून परिवहन मंत्री आमचे जवळचे आहेत अशी चर्चा करून कारवाई टाळली जात असल्याचा आरोप प्रवाशांकडून केला जात आहे। या संदर्भात नागरिकांनी पुन्हा एकदा निवेदन दिले आहे। आता तरी डॉक्टर किरण लहामटे यांनी लक्ष घालून राजूर मार्गावर रात्रीची बस सुरू करावी अशी जोरदार मागणी होत आहे। प्रवास करणारे काही प्रवासी बांधव बघण्यात आलेले आहे आणि त्यांची मागणी आहे का सकाळी राजूरून 6:45, 7, 7:15, 7:30 आणि 7:45 या गाड्या काही वेळेवर सुटत नाही किंवा त्यांची गैरसोय होते जाण्याची। तर ते माझं ते लक्षात आणून दिलं आहे त्यांनी। उद्यापासूनच मी खाली आमच्या वाहतूक विभागाचं जे आहे भाग त्यांना सूचना दिलेल्या आहे। उद्यापासूनच ते तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील ते मी माझ्या लक्षात आल्यामुळे मी ते सॉल्व केलेली आहे। त्याच्यानंतर भविष्यामध्ये आपल्याकडे 10 मिडी बस येत आहे, ते जानेवारीमध्ये येण्याची शक्यता आहे। तर प्रस्ताविकमध्ये आपल्याला त्या 5 गाड्या राजूर ते अकोले मार्गावर आपल्याला नॉनस्टॉप अशा द्यायच्या आहे। त्याच्यामध्ये फक्त राजूर निघाली का थेट अकोलेला गाडी थांबेल, म्हणजे मध्यंतरी तहसीलदार कचेरीजवळ म्हणा, पंचायत समितीजवळ म्हणा, त्याला एक आपण स्टॉप देऊ। जातानाही तिथून ते प्रवासी पिकअप करतील आणि सोडतील पण, आणि इथून निघाली का मग डायरेक्ट संगमनेर असे आपल्याला प्रवाशांना जलद सेवा द्यायची। त्याच्यामध्ये म्हणजे नॉनस्टॉप गेल्यामुळं आपल्या दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा वेळ वाचेल आणि त्यांना चांगली अशी सुसज्ज गाडी मिळेल। ही आपल्याला प्रस्ताविकमध्ये द्यायची आहे। याच्यानंतर तुमच्या काही अजूनही काही समस्या असेल डायरेक्ट मला सांगितलं तर मी ते पूर्ण सॉल्व करून देईल। सध्या परिस्थितीमध्ये आपल्या सांगायला अभिमान वाटेल या अकोले आगाराने डिसेंबर 25मध्ये एकंदर 114 बसेस आपण शाळेला दिलेले आहेत या पूर्ण डिसेंबरमध्ये, आणि त्याचे किलोमीटर्स मिळालेले साधारण आपल्याला 90,000 किलोमीटर आपण या तालुक्यातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना फिरून आणलेले आहे। आणि अजूनही आपल्याला जानेवारीमध्ये एवढ्याच शाळेला सहली देऊन या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना जे प्रेक्षणीय स्थळं असतील त्यांना आपण भेटी द्यायला प्राधान्यक्रमाने देणार आहे। सर, राजूरकरांची एक मागणी होती का संध्याकाळी 6:30 नंतर राजूरला बस नसती, त्या बाबतीत तुम्ही काय सांगाल? त्याच्यामध्ये तुम्ही आजच मला जे निवेदन दिले त्या निवेदनामध्ये मी उद्यापासूनच 8:30ला तुम्हाला जी गाडीची तुमची मागणी आहे तर मी ती उद्यापासूनच देतो। परंतु माझी एकच अपेक्षा आहे की 8:30ची बहुतांशी वेळा गाडी आम्ही लावून ती मला फोन करून रद्द करावं लागलेली आहे। तिला प्रवासी प्रतिसाद मी 1 दिवस नाही 8 दिवस चालू, पण 8 दिवसानंतर तिला प्रवासी पुरेसे मिळावा ही माझी प्रामाणिकपणे अपेक्षा आहे, जेणेकरून तुमची कुठली फेरी बंद होणार नाही। आणि ज्या फेरीला प्रवासी असतात ती फेरी तुम्हाला सांगतो कदापि प्रकारे बंद होत नाही, कारण ती आम्हाला सोडावीच लागते। त्याच्यामुळे मी गाडी चालू करतो, तुम्ही ती सुद्धा त्याचा लाभ घ्यावा ही तुम्हाला नम्र विनंती राहील माझी। धन्यवाद सर। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 94 23 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 94 23 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे aklgavkari@gmail.com।